येथील लॉजमध्ये राहून IPL मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगड येथील 3 सट्टेबाजांना बुकींना केली अटक। विशेष कृती दल तसेच खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सापळा रचून काल दिनांक 25/4/2024 रोजी 7:30 ते 11 दरम्यान हॉटेल KN पार्क कोनगाव भिवंडी येथे छत्तीसगड येथील 3 पुरुष आरोपी यांना IPL मॅचवर सट्टा लावून जुगार खेळत असताना पकडले। सदर आरोपी यांनी आपणास संगनमत करून लॅपटॉपमध्ये शुभलाभ नावाचे सॉफ्टवेअरमध्ये क्रिकेट मॅचवर जुगार बेटिंग सट्टा खेळणाऱ्या व्यक्तींकडून घेतलेल्या सट्ट्याची बेटिंगची माहिती भरून रिअलमी पॅड टॅपमध्ये ताज 777 स्पोर्ट ॲप्लिकेशनवर RCB व सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील T20 मॅच लाईव्ह बघून सट्टा लावणाऱ्या इतर इस्मांकडून 11,86,811 रुपये सट्टा बेटिंग स्वीकारली। तसेच रेडमी 9 कंपनीच्या मोबाईलमध्ये सुपर असिस्टंट ॲप्लिकेशनमध्ये बुकी जानू राहणार कोरबा छत्तीसगड यांची 19 नंबरची बुकीची बेटिंग लाईन घेऊन तिच्यावर 7,30,000चा जुगार व सट्टा बेटिंग लावले। तसेच जुगार सट्टा बेटिंग खेळण्याकरता शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेऊन शासनाची व मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली आहे। सदर 3 इस्मांच्या ताब्यातून 12 मोबाईल फोन, 1 टॅब, 1 लॅपटॉप असे एकूण 1,97,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। म्हणून वरील नमूद 3 इसम तसेच पाहिजे आरोपी जानू राहणार कोरबा छत्तीसगड यांच्याविरुद्ध कोनगाव पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 26/4/2024 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 561/24 भारतीय दंडविधान कलम 420, 465, 467, 468, 471, 34 सह महाजुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या तिन्ही आरोपींना अटक केली आहे। ते छत्तीसगड येथून जेथे येऊन IPL मॅचवर सट्टा लावत असत। त्यांची नावे खालीलप्रमाणे: शानू ललित बेरीवाल, वय 31 वर्षे, व्यवसाय ट्रॅव्हल्स, जिल्हा रायगड छत्तीसगड। रजत बाबूला शर्मा, वय 30 वर्ष, जिल्हा रायगड छत्तीसगड। विजय सीताराम देवगन, वय 40 वर्षे, जिल्हा रायगड छत्तीसगड। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोष डुंबरे, माननीय पोलीस सह आयुक्त श्री ज्ञानेश्वर चव्हाण, माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री पंजाबराव उगले, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री शिवराज पाटील, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजकुमार डोंगरे, शोध 2 गुन्हे शाखा ठाणे शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर बागडे, विशेष कार्यदल गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरुद्ध पथकातील महाराष्ट्र पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडनीस, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कल्याण ढोकणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर, पोलीस हवालदार सचिन शिंपी, पोलीस हवालदार योगीराज कानडे, पोलीस हवालदार संजय राठोड, पोलीस हवालदार गणेश गुरसाळी, महाराष्ट्र पोलीस हवालदार शीतल पावसकर, महाराष्ट्र पोलीस शिपाई मयुरी भोसले, पोलीस शिपाई तानाजी पाटील, पोलीस शिपाई अरविंद शेजवळ, पोलीस शिपाई विनोद ढाकणे, चालक पोलीस नायक भगवान हिवरे यांनी केली आहे। महामुंबईसह संजय कदम, ठाणे। खंडणीविरोधी पथक यांचे जे स्टाफ आहे त्यांना आणि ACP डोंगरे साहेब आणि ACP शेखर बागडे साहेब यांना मिळालेल्या माहितीनुसार कोनगाव येथे एक हॉटेल आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीचे बेटिंग करत आहेत अशी माहिती होती। त्याच्यामध्ये ट्रॅप आयोजित केला, त्याच्यामध्ये 3 आरोपी आपल्याला अरेस्ट केलेले आहेत। त्या ट्रॅपमध्ये शानू ललित बेरीवाल, रजत बाबूलाल शर्मा आणि विजय सीताराम देवगड हे 3 राहणारे छत्तीसगडचे आहेत। या ठिकाणी येऊन बेटिंग करत होते। तर याच्यामध्ये शुभलाभ नावाचं एक सॉफ्टवेअर त्यांच्या आपण लॅपटॉपमध्ये आपण त्या चेक केला असता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बेटिंग त्यांनी लावलेले आढळलेले आहेत। त्याच्यामध्ये जवळजवळ 1,97,000